16 ऑक्टोबर 1978 या दिवशी कॅरल जोसेफ वोइतिवा अर्थात पोप जॉन पॉल दुसरा यांचा निधन झालं। आपल्या सर्वांना माहिती आहे की जसं हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य, मुस्लिमांमध्ये खलिफा, तसं ख्रिस्ती जगताचा सर्वोच्च जर कोण प्रमुख असेल तर तो पोप। हे पोप महाशय व्हॅटिकन सिटी या ठिकाणी राहत असतात। या पोपचा इतिहास आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचा आहे। पोप जॉन पॉल दुसरा यांच्या निधनाच्या निमित्ताने कॅरल जोसेफ वोइतिवा यांचा जन्म 18 मे 1920 तर मृत्यू 2 एप्रिल 2005 अशी आगळी वेगळी सुरुवात हा दिनविशेष सांगताना मी करतोय। त्याचं कारण असं की चर्चच्या 2000 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 264 पोप होऊन गेलेत। त्यापैकी फक्त 59 बिगर इटालियन पोप झाले। सन 1522 मध्ये झालेले 6वे एड्रियन हे शेवटचे बिगर इटालियन पोप। त्यानंतर तब्बल 456 वर्षांनी पोलंडचे आर्चबिशप कॅरल जोसेफ वोइतिवा यांची 16 ऑक्टोबर 1978 रोजी ख्रिश्चन धर्मियांच्या पोप ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला जवळजवळ 450 वर्षांनी बिगर इटालियन असणाऱ्या व्यक्तीची पोपपदी निवड झाली। पोलंड या देशातील क्रोको शहराजवळील वाडेविज या गावी पोप जॉन पॉल यांचा जन्म झाला। त्यांची आई लहानपणीच वारलेली होती। त्यांचे जे काही बालपण आणि तारुण्य जे आहे, विशेषतः तारुण्य, ते युरोपियन संस्कृतीला साजेसे असं होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक मित्रमैत्रिणींचा, विशेषतः मैत्रिणींचा सहवास त्यांना लाभला होता आणि त्यांच्या हसी मजाकमध्ये त्यांचं जीवन चाललेलं होतं। आपण पोप होऊ अशी त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती, कारण ते ज्या पोलंडमध्ये राहत होते तो पोलंड हा साम्यवादी विचारांचा देश होता। तिथे राजवटही साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणीची होती। स्वतः पोप जॉन पॉल यांचे वडील जे आहेत ते या साम्यवादी राजवटीत एक महत्त्वाचे असे अधिकारी होते आणि स्वतः पोप मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक होते। त्यामुळे धर्म या क्षेत्राशी तसं पाहायला गेलं तर ते थोडे दूरच होते। परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि तटस्थ असणाऱ्या पोलंड या देशावर काही गरज नसताना हिटलरने हल्ला केला आणि तुम्हाला माहिती आहे हिटलरची ताकद काय होती, त्याने पोलंड जिंकलं सुद्धा। जर आपण हिटलरच्या तावडीत सापडलो तर कुठेतरी आपल्याला वेठबिगार म्हणून राबवलं जाईल। हिटलरच्या तावडीत सापडू नये म्हणून कॅरल वोइतिवा चक्क एका खाणीत गेले आणि एका खाणीत जाऊन खाण कामगार म्हणून ते रुजू झाले। इथे ते हिटलरच्या तावडीतून सुटले, परंतु खाणीमध्ये काम करत असताना एका बुजुर्ग माणसाने त्यांना असा सल्ला दिला की तुझा आवाज फार छान आहे आणि तू बोलतोस फार छान, तुझ्या वाणीवर एक प्रभुत्व आहे, तू धर्मगुरू का होत नाही। इथे त्यांच्या जीवनाला टर्निंग पॉइंट मिळाला आणि त्यांनी धर्मगुरू होण्याचं ठरवलं। महायुद्ध संपलेलंच होतं, त्यांनी धर्मगुरूंच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि धर्मगुरूसाठी जे ख्रिस्ती जगतात जे जे करायला लागतं त्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या। 1 नोव्हेंबर 1946 रोजी ते धर्मगुरू झाले। वयाच्या 38व्या वर्षी बिशप, 47व्या वर्षी कार्डिनलची लाल वस्त्र नेमली। या काळात ख्रिस्ती जगतात एक अशी घटना घडली की पोप 6वे जॉन पॉल यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी जे नवीन पोप नेमले होते त्यांचंही अल्पावधीत निधन झालं। त्यामुळे जगभरातील सर्व ख्रिस्ती कार्डिनल्स म्हणजे 120 कार्डिनल्स होते ते व्हॅटिकन सिटी या शहरामध्ये जमले आणि यातून एकाची पोप म्हणून निवड करणार होते। तेव्हा कॅरल जोसेफ वोइतिवा त्यांना माहितीही नव्हतं की आपण पोप पदी निवडून जाऊ। इथेही या कार्डिनलच्या बैठकीत त्यांच्या हातामध्ये मार्क्सवादावर आधारित एक पुस्तक होतं। तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या एका कांडियांनी त्यांना खडसावले आणि म्हटले, हा काय चावटपणा चाललाय, पोपच्या निवडीला आलोय आणि तुझ्या हातामध्ये हे मार्क्सवादाचं पुस्तक। आणि ध्यानीमनी नसताना त्यांच्या नावाचा तिथे जयघोष झाला आणि त्यांची पोप पदी निवड झाली। आपल्याकडे जसं शंकराचार्य पदी निवड झाल्यानंतर जुन्या नावाचा त्याग केला जातो तसंच इथे काहीसं आहे। त्यांनी आपल्या जुन्या नावाचा त्याग करून पोप जॉन पॉल द्वितीय
हे नवे नाव धारण केले आणि मग मात्र हा पोप साऱ्या मानवाचा बनला। त्याचं कारण असं की पोपपदी आरूढ होताच त्यांनी ज्या काही भूमिका घेतल्या त्या भूमिका नव्या पिढीला आणि इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या। आपणा सर्वांना माहिती आहे गॅलिलिओने जेव्हा असं सांगितलं की पृथ्वी गोल आहे आणि सूर्य हा स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा धर्ममार्तंडांनी गॅलिलिओला शिक्षा दिली होती। ती आमच्याकडून झालेली अक्षम्य चूक होती हे 1992 साली यांनी जाहीर केले आणि या पोप महाशयांनी अशी जाहीर माफी मागितली गेली, त्यामुळे मोठी खळबळ उडाली। त्याचबरोबर आपल्याला ठार मारण्यासाठी आलेला तुर्की मुसलमान मोहम्मद अली याची तुरुंगात भेट देऊन त्याला फाशी देऊ नका अशी विनंती स्वतः या पोप महाशयांनी केली आणि ती मान्य सुद्धा झाली। जगातल्या 120 देशांना या पोप महाशयांनी भेट देऊन एक इतिहास घडवला। तथापि काही बाबतीत त्यांचे विचार थोडेसे बुरसटलेले होते। उदाहरणार्थ गर्भपात, क्लोनिंग या गोष्टींना त्यांनी विरोध दर्शवला। तसंच भारत ही ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी भुसभुशीत जमीन असे वादग्रस्त उद्गार त्यांनी काढले होते। असे असले तरी पूर्व युरोपात जो काही साम्यवादाचा जो काही प्रसार झालेला होता, या साम्यवादाचा पोलादी पडदा त्यांनी आपल्या वक्तृत्व आणि वाणीने टराटरा फाडला आणि अनेक देशांमध्ये लोकशाही राजवट आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला। त्यांनी कुठल्याही धर्माचा जाहीरपणे कधी द्वेष केला नाही, कुठल्याही धर्माला त्यांनी नावं ठेवले नाही, परंतु ख्रिस्ती धर्म साऱ्या जगाचा व्हावा ही मनोमन इच्छा मात्र ते बाळगून होते। अशा या महान पोपचे 2 एप्रिल 2005 साली निधन झाले। जय हिंद, जय महाराष्ट्र।